मान्सून लवकर दाखल होणार आहे आणि केरळमध्ये मान्सून आगमनाची तारीख जाहीर झाली आहे। ही नक्कीच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आम्ही कास्तकार चॅनलवर। चला सविस्तर जाणून घेऊया की मान्सून केरळमध्ये किती तारखेला दाखल होणार। सामान्यपणे नैऋत्य मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होतो आणि 8 जुलैपर्यंत संपूर्ण देशभर पसरतो। त्यानंतर 17 सप्टेंबरच्या सुमारास तो वायव्य भारतातून माघार घ्यायला सुरुवात करतो आणि 15 ऑक्टोबरपर्यंत परत जातो। पण यंदा हे चित्र बदलण्याची शक्यता आहे। IMDने याआधी एप्रिलमध्ये 2025च्या मान्सूनसाठी सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला होता आणि भारतीय उपखंडात कमी पावसाची शक्यता नाकारली होती। तर मान्सून 2025 बद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळी मान्सून केरळच्या किनाऱ्यावर तब्बल 5 दिवस आधी म्हणजेच मे 27 रोजी धडकण्याची शक्यता आहे। साधारणपणे दरवर्षी 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो, पण जर हा अंदाज खरा ठरला तर 2009 नंतर भारतीय भूमीवर मान्सूनचं हे सर्वात लवकर आगमन ठरेल। 2009 मध्ये मान्सून मे 23 रोजी केरळमध्ये पोहोचला होता, असं IMDच्या आकडेवारीतून समोर आलंय। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी सांगितलं, जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या मान्सून काळात भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे। यावेळी मान्सून पूर्व हालचालीही मोठ्या प्रमाणात दिसत आहेत। गेल्या एका महिन्यापासून देशाच्या अनेक भागात जोरदार वारे आणि पावसाळी गतिविधी सुरू आहेत। शनिवारी राजधानी दिल्लीत पावसानंतर हवामान थंड झालं होतं। गेल्या 5 दिवसांत उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाबच्या वेगवेगळ्या भागात पाऊस पडला आहे। उत्तर भारतात पावसामुळे उष्णतेची लाट आतापर्यंत तीव्र झालेली नाही आणि ही मान्सूनपूर्व चिन्ह शेतकऱ्यांसाठी सकारात्मक आहेत। शेतकरी बांधवांनो, तुमच्या भागात पावसाची काय परिस्थिती आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा। अशा लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा। तसेच दररोज हवामान अंदाजासाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवर उपलब्ध आहे। तर भेटूया पुढच्या अपडेट्ससह।